धनगर समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जी शासनाने योजना राबवली होती त्या योजनेचा बट्ट्याबोळ छत्रपती संभाजीनगरमध्ये कसा उडाला हे आपण बघितलं। जालन्यातसुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे। जालन्यातील RP इंग्लिश मीडियम स्कूल आणि RP इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपण आहोत। त्या ठिकाणी वसतिगृह आहे का पाहूया। वरतं बोर्ड लावलेला दिसतोय। इथं आपण बघू शकत असाल तर हा वरचा रोड आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय असल्याची माहिती मिळते आपल्याला। नेमकी परिस्थिती काय आहे आपण हे इथे प्रत्यक्ष पाहतोय। इथे बॉईज हॉस्टेल असं लिहिलेलं आहे। हे ते वसतिगृह असल्याचं बाहेर तरी लिहिलेलं आहे, पण नेमकी इथली काय परिस्थिती आहे आपण पाहूया। ही वसतिगृहाचीच इमारत असल्याचं सांगितलं जात आहे। मध्ये आपण जर असं बघितलं तर इथं एकही विद्यार्थ्याची राहण्याची सोय काही दिसत नाही आहे। हे असे टेबल मांडलेले दिसत आहेत। याचबरोबर दुसरीकडे जे सामान्यपणे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी ज्या दैनंदिन सोयीसुविधांच्या वस्तू असतात त्याचा कुठेही आपल्याला या ठिकाणी लवशेशी दिसत नाही आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी तर टाळंच लागलेलं आहे। तर दुसरीकडे इकडे आपण बघतोय की विद्यार्थ्यांची कुठली अशी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळत नाही। दीदी तू इथे राहते का मला सांग बाळा। हां हे बघा, हे इथे आपण बघतोय ही वसतिगृहाची इमारत आहे। यामध्ये या टेबल व्यतिरिक्त अशा प्रकारच्या खाली टेबल व्यतिरिक्त इथे काही आपल्याला दिसत नाही। दीदी तू राहायला कुठे? बदनापूर। म्हणजे इथे राहत नाही तू? हां। हो, म्हणजे झोपायला इथे असते का? नो नाही ना। बर, ही विद्यार्थिनी आहे जी शेजारच्या गावामध्ये राहते। बदनापूर तालुक्यातलं हे गाव आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय काही कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत। सर नेमकं विद्यार्थ्यांची इथं राहण्याची काही सोय दिसत नाही, म्हणजे काय नेमकं कारण आहे? विद्यार्थी राहण्याची सोय व्यवस्था आहे ना, सगळे हॉल वगैरे कुठे? आता याच्यामध्ये फक्त कॉट आहे। कॉट आहे, गाद्या वगैरे सगळं आहे। कुठे? इथं गादी तर दिसली नाही। खाली आहे ना सर? बरं, खाली दरवेळेस आणि वर करतात? नाही, सगळीकडे आहे। बरं, हो, सगळीकडे व्यवस्था आहे। सगळ्या हॉलमध्ये कॉट वगैरे सगळी व्यवस्था, गाद्या वगैरे सगळं। संगणकाची सुविधा कुठे? इथे कशाची? संगणक वगैरे खाली सर, खाली। हो खाली। तिथे तुमची जी जनरल दुसरी स्कूल आहे तिचं दिसतंय? नाही, धनगर समाजाच्या मुलांसाठीचं जे वसतिगृह आहे त्यासाठीचं उपाययोजना फक्त मला टेबलच्या स्वरूपात दिसते। अजून काही दाखवता येईल मला? मुलांना टावेल, अगदी नेलकटर पासून सुविधा असल्याचं सांगता येईल? हो सर, आहे ना, सगळं आहे ते। कुठे मग दाखवता येईल का तुम्हाला? एक मिनिट सर, आले बोलून घेतो। त्यामध्ये आता आपण इथेच आहोत म्हणून म्हटलं आपल्याला काही दाखवता येईल का इथलं? इथे सर आहेत, हे आपल्याला या ठिकाणी काय सुविधा आहे ते दाखवतील। या ठिकाणी इथला एक मुलं राहतात सर या ठिकाणी। हे कॉट आहेत। हो, कॉट आहे। ते गाद्या देखील दिसतात, ही वस्तुस्थिती आहे। हो। पण ज्या इतर सुविधा असायला हव्या होत्या जवळपास 575 मुलांची कॅपॅसिटी दाखवली आहे आपण, त्या तुलनेत काहीच दिसत नाही ते मला। सर इथं सर हे तुम्ही सांगू शकत नाही? बरं, मुलांच्या प्रसाधन गृहाची काही व्यवस्था आहे? हो, प्रसाधन गृह आहे। हां, बरं। खरं तर 275 ही मुलांची खूप मोठी संख्या आहे आणि त्या दृष्टीने इथे गर्ल्स आणि बॉईजच्या प्रसाधन घराची अर्थात ही इथे बघू शकत असाल तर या नळाला पाणी देखील नाही आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। बरं, ठीक आहे। काही नळ खराब झालेत असं त्यांचं म्हणणं आहे। रिपेअरिंगवाला येऊन तो क्लिअर करून त्या साईडला पाणी, काय म्हणलं तुम्ही? या साईडला नळ खराब झाले असल्यामुळं ते आज बंद केलं आहे। ते रिपेअरिंगवाला येऊन क्लिअर करून येईल। पलीकडल्या साईडनं पाणी चालू आहे। बरं, दोन्ही साईडनं पाणी। इथे आज हे नळ लूज झालेलं आहे। इथून पाणी जर कॉक चालू केला ना तर पाणी जास्त वेस्ट चाललं आहे, त्याच्यामुळे हे रिपेअर करून इथं नळ लगेच चालू आहे। बरं, खरं तर ही वस्तुस्थिती आहे इथं बघू शकत असाल तर अर्थात रिपेअरिंग करणार आहेत आज असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। पण एकंदरीत ज्या पद्धतीनं इथं सगळ्या सुविधा असायला पाहिजे होत्या, शासनाचे काही निकष आहेत, अगदी नेलकटर, साबणापासून टावेलपासून नाईट ड्रेसपर्यंत ही सगळी सुविधा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। पण ABP माझाच्या पाहणीमध्ये असं काहीही आढळत नाही। ही जालना जिल्ह्यातील बदनापूरच्या RP इंग्लिश मीडियम आणि इंटरनॅशनल स्कूलची अवस्था आहे। जवळपास 575 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असल्याचा दस्तावेजामध्ये नमूद आहे, पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे आपण पाहिलं आहे। आपल्याबरोबर या संस्थेचे संचालक आहेत, त्यांना आपण याबाबत विचारूया। सर, काही ठिकाणी बरेच असुविधा दिसते मला, फक्त बाकडेच दिसत आहेत, विद्यार्थ्यांची संख्या आहे असं तुमचं म्हणणं आहे। प्रत्यक्षात इथं खाली काही दिसतात जी की ओपनची पण तुमची शाळा या ठिकाणी मिक्स आहे।
बिल्डिंग एक आहे, त्याच्यात हॉस्टेल आहे आणि शाळा देखील आहे. या सगळ्या गोष्टीवर तुमचं म्हणणं काय आहे? सर ॲक्च्युली आपल्या 2 इमारती आहे. आता जिथं आपण उभा आहेत ही हॉस्टेल बिल्डिंग आहे आणि पलीकडची जी बिल्डिंग आहे ती एज्युकेशनल बिल्डिंग आहे. इथं 2 शिफ्टमध्ये शाळा चालतात. एज्युकेशनमध्ये हायस्कूल सकाळी चालतं, प्रायमरी दुपारी चालतं आहे. आणि ही जी बिल्डिंग इथं आपण उभा आहे हिच्या तळमजल्यावरती कॅन्टीन आहे विद्यार्थ्यांची आणि फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअरला त्या ठिकाणी हॉस्टेल्स आहे. कॅन्टीनचं पण काहीच दिसत नाही तिथे विद्यार्थी. कॅन्टीनचं सर सर्व त्या ठिकाणी सामान तुम्ही बघितलं असेल, ताटं वगैरे सर्व आहे. आमच्या शाळेची मागच्या वर्षी संचालकाकडनं तपासणी झाली होती आणि त्या तपासणी अंतर्गत आमचा एक रिपोर्ट मंत्रालयामध्ये पाठवला होता. तर त्या रिपोर्टमुळं आम्ही संभ्रमात अवस्थेत आहे की नेमकं शाळा बंद करणार आहे का सुरू ठेवणार आहे. या संदर्भाचं आम्ही पत्रही माननीय मंत्रालयामध्ये दिलेलं आहे की बाबा आम्हाला थोडं क्लिअर करा की नेमकं आम्ही ह्या वर्षी शाळा चालू ठेवायची का बंद करायची. काय होतं त्या रिपोर्टमध्ये, नेमकं काय लिहिलं होतं त्यांनी? त्या रिपोर्टमध्ये संचालक साहेब इन्स्पेक्शनला आले होते. तर त्यावेळेस आमच्या इथं वसतिगृहातली उपस्थिती 136 त्या दिवशी होती आणि त्या दिवशी आदल्या दिवशी शिवजयंती आणि त्याच्या आदल्या दिवशी शाळेची गॅदरिंग होती. 2 दिवसाची ती सुट्टी होती आणि 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आम्ही सुट्टी जाहीर केली होती 3ऱ्या दिवशीचे. तर जे पालक मुलांना घेऊन गेले ते घरी गेले, उर्वरित मुलं ज्यांचे नाही आले ते त्या दिवशी हॉस्टेलला होते. आणि त्या दिवशी आम्ही त्याची रीतसर त्या कार्यक्रमाची पत्रिका, त्या कार्यक्रमाचे फोटो, सूचना सर्व काही त्यावेळेस त्या कमिटीला दिलेलं आहे. मग त्या कमिटीनं रिपोर्ट दिला, परंतु सदरील रिपोर्ट आता अजून प्रलंबित आहे. त्याच्यावर कोणताही निर्णय शासनाकडून निगेटिव्ह रिपोर्ट होता असं म्हणणं. हां, थोडा निगेटिव्ह होता, म्हणजे त्यांच्या मते तो निगेटिव्ह होता. पण आमच्याकडे आम्ही त्या दिवशीची वास्तव परिस्थिती सर्व त्यांना दाखवलेली आहे. तुमचे काही कारण होते मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असं म्हणणं. हां, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की रिपोर्टमध्ये की माझ्या 2 इमारती समोर आहे, एज्युकेशनल इमारत आहे, हॉस्टेल इमारत. पण त्याच्यात लिहिल्या गेलं की एकच इमारत आहे, कारण रात्रीची वेळ होती. त्यांनी ती इमारत माझी पलीकडली बघितली. हालाकी ही इमारत की मी आज जनरल ओपन स्कूल पण आहे ना कोणतं सर, इथं योजनाच अशी आहे की ही ओपन प्लस धनगर या शासनाच्या निर्णयामध्ये असं दिलेलं आहे की तुमच्याकडे जर त्या वर्गात इतके 20 विद्यार्थी धनगराचे असतील तर 20 ओपनचे सुद्धा पाहिजे. फक्त धनगरासाठी शाळा नाही आहे किंवा धनगर योजनेसाठी शाळा नाही आहे. उलट ज्या शाळेमध्ये ओपनचे विद्यार्थी आहे याचा अर्थ आहे की ती शाळा दर्जेदार आहे की जिथं लोक फीस भरून प्रवेश घेतात. म्हणून ह्या मुलांनाही त्यांच्या बरोबरीत योग्य शिक्षण मिळावं म्हणून अटच तशी आहे. म्हणजे वसतिगृहामध्ये नेल कटर पासून नाईट ड्रेस पर्यंत सुविधा असाव्यात असं आहे. पण इथं बघितलं फक्त बाकडे आहेत ते बी नव्यानं आणलेले. सर, बाकडे नव्यानं नाही आहे. तुम्ही टोटल बिल्डिंग चेक करा. दरवर्षी ह्या वर्षी जागा मागच्या वर्षी वाढल्यामुळे आम्ही नवीन बाकडे पुन्हा आणलेत. दरवर्षी जी रिक्वायरमेंट वाढवावं लागते. यावेळेस असंभ्रम होता म्हणतात. असंभ्रम होता, पण ही ऑर्डर ऑलरेडी प्लेस केलेली होती. तुमच्या निधीबाबत काहीतरी तुमची तक्रार आहे? माझा अद्यापही मला दिवाळीच्या पूर्वीचे आणि दिवाळीनंतरचे निधी शासनाकडून मिळालेला नाही आहे. मी वारंवार विनंती करतोय की तुम्ही या विद्यार्थ्यांची चौकशी करा, विद्यार्थी संख्या मोजून घ्या, पण मला निधी द्या. मागच्या 6 महिन्यापासून मी घरातून त्या ठिकाणी सर्व यांची सुविधा सगळं मी घरातल्या पैशानं त्या ठिकाणी लावायला लागलो. आणि आज माझी परिस्थिती अशी की ही सोपं नाही आहे की आपण 10 लेकरं शिकवणं. मी 550-600 मुलांचा आम्ही त्या ठिकाणी स्वखर्चातून करतोय. तर आमची विनंती आहे की बाबा तुम्ही थोडं सकारात्मक भूमिका घेऊन आमचा प्रश्न निकाली काढा. एक तर आमचा निधी द्या, आम्हाला सांगा की तुम्ही शाळा पुढे सुरू ठेवा किंवा तुम्ही सरळ सांगा की बाबा शाळा बंद करा. काहीतरी म्हणजे पालक निधी अभावी सगळे निकष पूर्ण करता येत नाही. निधी अभावी कसं होतं सर, आता भरपूर कामं करायची पण निधीच नाही. 6 महिने झाले पैसे नाही. उलट आमचा इकडला जो पैसा आहे इतर विद्यार्थ्यांचा तो पैसाही आमचा तिकडं खर्च व्हायला लागला. किती थकलाय संस्थेचा? माझा जवळपास 2 शाळांचे माझे 80 1,60,00,000 रुपये दुसऱ्या टप्प्यातले आणि पहिल्या टप्प्यातलेही 35 लाख रुपये थकलेले. एकूणच खरं तर ही पण एक त्यांची म्हणजे तक्रार आहे की पुरेसा निधी मिळत नाही, त्यामुळे 100% सुविधा पुरवणंसुद्धा अशक्य आहे. वस्तुस्थिती अशी पण आहे की अनेक ठिकाणी काही असुविधा आहेत, मात्र त्यांच्याकडून तो दावा केला जातो की सुविधा आहेत. दुसरीकडे यापूर्वी शासनाने केलेल्या पडताळणीमध्ये काही दोष देखील त्यांनी व्यक्त केलेले होते. तसा लेखी अहवाल त्यांच्याकडे आहे, त्या अनुषंगाने त्यांचा पत्रव्यवहार देखील सुरू आहे. थोडक्यात त्यांच्या एक तक्रार देखील आहे की कोट्यावधी रुपयाच्या निधी अभावी सगळं काही 100% पूर्ण होणं अशक्य आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, बदनापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.